श्री स्वामी समर्थ. वेलकम टू मिनी ब्लॉग. तर हा शनिवारचा व्हिडिओ आहे. शुक्रवारची पूजा मांडलेली होती, त्याची उत्तर पूजा करायची होती, त्यामुळे समर्थलाच म्हटलं तुझा वाढदिवस आहे तर तुझ्या तर हाताने आरती करून घे. मग देवीची आरती वगैरे करून घेतली आणि त्यानंतर आम्ही पूजा वगैरे काढून घेतली आणि समर्थाचा वाढदिवस होता. तर संध्याकाळी समर्थाचा वाढदिवसाचं सेलिब्रेशन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर इकडे छान असं मस्त फोटोचा केक आणला होता. खरं तर फोटोचा केक मलासुद्धा आवडत नाही, पण आणला होता आवडीनं, त्यामुळे. आणि 2-3 वर्ष झालं समर्थ वाढदिवसाला इथं नसायचा. पुण्यात जसं आम्ही पुणे सोडलं तसं समर्थाचा वाढदिवस घरी एकदासुद्धा झाला नाही, कारण त्याचं हॉस्टेललाच असायचा तो. आणि त्याचा वाढदिवससुद्धा जुलै महिन्यात आल्यामुळे शाळा भरलेल्या असायच्या, त्यामुळे वाढदिवस काही एकदासुद्धा घरी झाला नाही ह्या 3 वर्षामध्ये. त्यामुळे ह्या वर्षी वाढदिवस चांगला करायचं ठरवलं होतं आणि म्हणूनच समर्थाला मस्त असा केक आणून त्याला त्याच्या आजीने ड्रेस घेतला, मी कानातली बाळी घेतली त्याला सोन्याची. तर अशा पद्धतीनं आम्ही वाढदिवस सेलिब्रेशन केलं. तर मस्त असं त्याचं औक्षण वगैरे करून, कारण ह्याच वर्षी असं झालं 3 वर्षातनं की समर्थ घरी वाढदिवसाला असल्यामुळे. आणि आता तो पण जाईल, त्याचं पण कॉलेज वगैरे भरेल, त्यामुळे. तर त्याला पण खूप आनंद झाला होता की यावर्षी मी वाढदिवसाला इथं आहे. आजी पण आली होती सकाळीच वाढदिवसासाठी आणि त्याला आजीने ड्रेस घेतला. तर ही आहे माझी आई. तर तिनंच त्याला ड्रेस वगैरे घेतला आणि अशा पद्धतीनं आम्ही वाढदिवस साजरा केला. तर घरच्या घरी जेवण वगैरे बनवलं होतं, स्वयंपाक बनवला होता. तर आम्ही घरच्या घरी सगळं सेलिब्रेशन केलं. बाहेर वगैरे जायचं प्लॅन होतं पोरापोरांचं, तर नंतर जाऊया म्हटलं, पण घरी वाढदिवस वगैरे करायला छानपैकी आणि एखाद्या दिवशी जावं बाहेर. तर मस्त असं केक कट करून घेतल्यानंतर सगळ्यांना जेवायला वगैरे वाढलं. जेवण स्वयंपाकासाठी बनवलं होतं बघा मी, पनीरची भाजी, चपाती, कोथिंबीरच्या वड्या. तर अशा पद्धतीने सगळं असं जेवण बनवलं होतं आणि असं केलं आम्ही वाढदिवसाचं सेलिब्रेशन. तर इकडे समर्थाचे पप्पा ते केक चारतायत त्याला आणि आजीने पण केक चारला. सगळ्यांनी मस्त असं हे केलं. तो पण खुश होता, कारण एवढ्या वर्षांनी 2-3 वर्षांनी घरी वाढदिवस झाला आणि त्याच्या सगळ्या गोष्टी मनासारख्या झाल्या. प्रत्येक वाढदिवस आम्ही पुण्यात होतो त्यावेळेस त्याचा सगळे वाढदिवस आम्ही त्याच्या पद्धतीनं त्याला जसं आवडतं तसं सेलिब्रेशन करत होतो. तर ह्यावेळेससुद्धा तसंच त्याच्या आवडीने झालं. आणि 2-3 वर्ष हॉस्टेलला असल्यामुळे आम्हाला वाढदिवस त्याचा करता येत नव्हता. 1 वर्ष आम्ही गेलो होतो तिथं. तर बघू शकता जेवणासाठी मस्त असं जेवण बनवलेलं होतं घरच्या घरीच. पनीरची भाजी, चपाती, जिलेबी, काकडी, त्यातनं कोथिंबीरची वडी बनवली होती आणि वेळात वेळ काढून असा स्वयंपाक वगैरे केला त्याच्या आवडीचं सगळं. आणि चला तर बघा सगळी मंडळी जेवायला बसलेली आहेत. आणि आजचा मिनी ब्लॉग एवढाच होता. कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला